मला प्रश्न विचारला गेला होता. ओके. काल वेळेच्या अभावी मी सांगितलं की आपण उद्या बघूया क्लासच्या वेळेस. तर जो प्रश्न होता म्हणजेच काय की लक्षात कसं ठेवायचं. मी आधीच तुम्हाला बोललोय लक्षात ठेवण्यासाठीच ठराविक टेक्निक आपण वापरतो. ज्या टेक्निकमध्ये तुम्हाला मी काही टेक्निक दिले आधी आठवतं. हां. तर अशाच प्रकारचे टेक्निक्स असतात. त्या टेक्निकचा वापर करून आपण कोणतीही माहिती डोक्यात ठेवू शकतो आपण परमनंटली. बरोबर आहे. दुसरी गोष्ट काय असते की आपला गैरसमज आहे की लक्षात राहत नाही. सर्वांचा ब्रेन सारखा असतो. सर्वांची मेमरी पॉवर ही सारखी असते. फक्त मुद्दा एकच असतं, युटिलायझेशन. काही लोक त्याचा प्रॉपर वापर करतात, काही लोक त्याचा वापरच करत नाही. बरोबर आहे का नाही? तर सगळ्यात महत्वाचा वापरायला शिका. पण बघा, टेक्निक वापरली, अवघ्या 2 मिनिटांमध्ये एवढी मोठी सगळं माहिती पाठ केली आपण. पाठ म्हणजे मेमोराईज केली. तीच जर तुम्ही आधी केली असती, तुम्हाला तासंतास द्यावे लागले असते. आपण 2 मिनिटात केलं फक्त. किती? 2 मिनिटात. मग अशाच प्रकारचं काही ठराविक टेक्निक्स असतात. त्याचा वापर केला का आपण सर्व माहिती का पूर्ण पुस्तक तुम्ही तोंडी पाठ करू शकता. संपूर्ण पुस्तक. मागे आपला विषय झालाय. मी डेमो पण दाखवला तुम्हाला मागे. बरोबर आहे? तर आपण ते करू शकतो. आणि ब्रेनची कॅपॅसिटी जी असते ना अफाट असते. तुम्ही सर्व पाठ करू शकता. तुम्ही हे सांगू शकत नाही की त्याचा ब्रेन खूप सुपर आहे, माझं सगळ्यांचं ब्रेन सुपर असतं. त्यामुळे बोलताना नेहमी काय शब्द वापरायचा आहे, माय ब्रेन इज सुपर देन सुपर कॉम्प्युटर.